आणि त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता तो शेतकरी असेल, माळी असेल, तो त्या ठिकाणी मशागत करतो. झाडे शिंपे जीवेसाठी पाडूनी जन्मे काडी आटी, शरीराला आटवून पूर्ण जन्मभर त्या ठिकाणी जरी तो कष्ट करत राहिला, मशागत केली, कष्ट केली, जन्मभर कष्ट केलं, मशागत केली आणि वसंत ऋतूच आला नाही, तर त्या फळं येतील का? त्याला फळं येत नाहीत झाडाला. मग फळेशी तेची भेटी, फळाला कधी वृक्षाला फळ कधी येतं? वसंत ऋतू आल्यावर. आणि जे वसंत पावे, वसंत ऋतू आला की मग त्या झाडाला फळ येतं. त्याने वाट बघत राहायची. कशाची? वसंत ऋतू. मेहनत करायची नाही का? पाणी घालायचं नाही का? घालायचं. पाणी घातलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, मशागत केली पाहिजे, पण वसंत ऋतू मुख्य आहे, तो आला पाहिजे. हे पूर्वीच्या झाडांचं आहे बरं का. आता असली झाडं निघाली ती कधी पण त्याला फळं येतात, ती झाडं नाही. आपली नैसर्गिक त्या झाडांना, त्यातलं उदाहरण ज्ञानोबारायांनी दिलं आहे. म्हणून आता हे उदाहरण कशाकरता दिलं? ज्याप्रमाणे तो माळी आहे त्याप्रमाणे साधकाचा जन्म आहे. साधक आहे, आपल्या जीवनात साधना करत राहतो. तीर्थ, व्रत, तपश्चर्या, श्रवण, मनन हे सगळं चालू आहे. देवपूजा, नामस्मरण, चिंतन चालू आहे. परंतु त्या ठिकाणी तरी फल मिळत नाही, परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही, देवाचा अनुभव येत नाही. का येत नाही? त्याला कारण आहे, अजून वसंत ऋतू आलेला नाही. ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, वळगी फरभार लावण्याशी. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वसंत ऋतूचं वर्णन केलेलं आहे. हा, वसंताचे रिगवणे, झाडाचे नि साजणेपणे. पुढचं वेगळं आहे, पण ओवी जाऊ दे, होऊन जाईल आपली पूर्ण. पुढं काय? हां, सांगती ज्ञान. ज्ञानी पुरुषाचं ज्ञान जे आहे ती त्याची इंद्रिय सांगतात. त्याला पाहिल्याबरोबर ह्याला ज्ञान झालं आहे कळतं. कशाप्रमाणे? वसंत ऋतू आला हे झाडावरून कळतं. फुलं आली, फळं आली, समजायचं आला वसंत ऋतू. का असा दिसतो तुम्हाला वसंत ऋतू येताना? नाही दिसत. फुलं फळं जे आहेत त्याप्रमाणे वसंताचा आला. तुकोबरायचा अभंग आहे मला वाटतं. म्हणून कशाकरता हे सांगायचं आहे की भगवान परमात्म्याची कृपा, संतांची कृपा. अर्जुन महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे तो माळी आहे, मशागत करतो, बागेचं सर्व पाणी घालतो, जन्मभर करतो, शरीर आटवून करतो, पण हे सगळं करत असताना वसंत ऋतू यावा लागतो. देवा, आज तुमच्या कृपेच्या रूपाने आमच्या जीवनात वसंत ऋतू आला. आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तपरी मूर्तू कारुण्याचा. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन ज्ञानोबारांनी करताना वसंत ऋतूची उपमा दिली. संतांची कृपा, देवाची कृपा हाच वसंत ऋतू आहे. आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जी काही साधनं आहेत, आम्ही खूप ऐकलं होतं तुमच्या संबंधाने, परंतु त्याचा अनुभव काय अजून आम्हाला आला नव्हता. आज अनुभव आला, तुमची कृपा झाली, आमच्या जीवनात खरा वसंत ऋतू आज आला. आणखीन एक उदाहरण दिलं. अहो विषमा ते ओहट पडे, ते मधुर आवडे, पै रसायन ते गोडे, जय आरोग्य देही. विषमा जे ओहट पडे ते मधुर आवडे, हा एक दृष्टांत आहे. आणि पै रसायन ते गोडे, जय आरोग्य देही, हा एक दृष्टांत आहे. दोन दृष्टांत दिलेले आहेत. मागे दोन दृष्टांत दिलेले आहेत. ही सगळी दृष्टांत कशाकरता दिलेले आहेत? सिद्धांत लक्षात ठेवा. गुरुची कृपा असेल, देवाची कृपा असेल तर साधन फलद्रूप होतं. गुरुकृपा झाली, संतांची कृपा झाली तर जे काय ऐकलं आहे ते अनुभवाला यायला लागतं. म्हणून उदाहरण दिलं की अहो विषमा जे ओहट पडे, ते मधुर आवडे. विषमज्वर, एखाद्या माणसाला विषमज्वर झाला किंवा ताप आला
तर ताप आल्यानंतर त्याला अन्न गोड लागतं का हो? ज्वरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख. ते दूध दिलं तर त्याला कडू लागतं, अन्न दिलं तर त्याला कडू लागतं. समजायचं याला काय आलेलं आहे? ताप आलेला आहे. आणि ताप गेला की मग ते गोड लागायला लागतं, आहे की नाही? अजून आपल्याला गोड लागत नाही, समजायचं ताप अजून गेलेला. ज्वर सांगितलं ना मागे, विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषम ज्वर झालेला आहे. कामरूपी ज्वर, क्रोधरूपी ज्वर, लोभरूपी ज्वर, हा तापच आहे. आणि त्याच्यामुळे परमार्थ आवडत नाही, त्याच्यात रस वाटत नाही, गोडी वाटत नाही. पण ज्या दिवशी हा विषम ज्वर जातो त्या दिवशी मात्र सगळं गोड लागायला लागतं. आता इथे दृष्टांत सांगितलेला आहे की देवा, आमच्या जीवनात तुमची कृपा झालेली नव्हती, त्यावेळेस आमच्या जीवनात मग तो विषम ज्वर होता, अज्ञान होतं, आणि त्यामुळे बुद्धी विषय विखे गारली होती. मग परमार्थसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी कडू लागत होता. किंवा जो काही नारद महर्षींनी सांगितलं, व्यास महर्षींनी सांगितलं, आम्ही अध्ययन केलं, परंतु आम्हाला त्याचा अनुभव येत नव्हता. आज तुमची कृपा झाली, अज्ञान गेलं, आणि आता मात्र ते सगळं खरं. सर्वम एतद् धृतं मन्ये यन्माम वदसी केशव, नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा. आता मला ते सर्वम एतद् धृतं मन्ये, तुम्ही जे सांगितलंय ते माझ्या अनुभवाला यायला लागलंय, मला आता खरं वाटायला लागलंय. खरंच तुम्ही सांगत होता ना, तेच खरं आहे. खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, हेच खरं आहे. याचा अनुभव आता यायला लागला. पण आतापर्यंत ऐकत होतो, वाचत होतो, ऐकत होतो, सांगतही होतो, पण अजून खरंही वाटत अनुभव येत नव्हता. म्हणून उदाहरण ते दिलं ज्वराचं. दुसरं उदाहरण दिलं, पै रसायन ते गोडे, जय आरोग्य देही. ते रसायन एक असतो की पहिला ज्वर जावा लागतो. म्हणजे काही औषधं असे असतात की ती रोग घालवतात, पण रोग झाल्यानंतर जी गेलेली शक्ती असते ती काही ती औषधं आणू देत नाहीत. औषध घेत असताना औषधाचे दोन प्रकार आहेत. काही औषधं जे आहेत ते रोग घालवतात, आणि काही औषधं जे आहेत ते गेलेली शक्ती आहे ते परत आणतात. मग ते लोक म्हणतात, आता ते आम्ही औषध घेतलं, आम्हाला खूप थकवा आला, जरा टॉनिक द्या आम्हाला, ऐक नाही, किंवा एखादं रसायन द्या. मग ते रसायन जे आहे ते घेतलं की मग परत शक्ती आपली जशीच्या तशी येते शरीरामध्ये. पण आता रसायन घेतलं, आमलकी रसायन आहे, होय, मला एका महाराजांनी परवा दिवशी आमलकी रसायन दिलं. बरं काय, एवढं चिचुक एवढंच दिलं. म्हटलं जरा महाराज थोडं पेढे एवढं द्या. म्हटले, अहो महाराज, हे तयार करायला मी किती कष्ट घेतलेत माहिती आहे का? ते म्हटले, आवळ्याची पावडर आणायची, कच्चे आवळे आणायचे, आणि त्या आवळ्याचा रस काढायचा आणि ती पावडरवर टाकायचा, ती पावडरचा गोळा तयार करायचा, तो उन्हात वाळवायचा, आणि असं किती वेळा करायचं, त्या रसाचं त्याला पूड द्यायचं, असं 10 वेळा करायचं, आणि मग ते पेढे एवढं तयार होतं आहे. म्हटले, मग एक पेढे एवढं करायला मला 1 महिना गेला म्हणे. आमलकी रसायन, पण ते थोडं जरी खाल्लं तरी त्याचा शरीरावर परिणाम होतो. पण परिणाम होण्याकरता ते शरीर तसं लागतं बरं का, कोणी ते खाऊन चालत नाही. नाही तर एकदम भारीतलं टॉनिक आणलं, पण ते ह्याला पचलंच नाही. हो, म्हणून बाळका तैशी नेदावी धनुर्धरा. हां, जे सायाचे स्तन्य सेवी, ते पक्वान्य केवी जेवी. हां, ज्ञानोबा या अर्जुन महाराज म्हणतात, पै रसायन तै गोडे जे आरोग्य देही. आरोग्य पहिलं शरीरात पाहिजे तर ते रसायन उपयोगाला येतं.
औषधसुद्धा उपयोगाला येतं बरं का. तुमची प्रतिकार शक्तीच नसेल शरीरामध्ये, औषध लागू पडणे इतकी शक्ती शरीरात नाही, आणि औषध दिलं, ते औषध मारील का तारील? औषध स्वीकारणे इतकी शक्ती नाही आणि तुम्ही टॉनिक घेतलं, त्याचा काय उपयोग होणार नाही, उलट विरुद्ध परिणाम होईल. त्याप्रमाणे देवा तुमची कृपा असेल तरच ऐकलेलं फलद्रूप होते, नाही तर ते ऐकलेलं ते सुद्धा काहीतरी भलतंच तयार करते. सांगितलेलं सुद्धा उपयोगाला येत नाही, आनंद देत नाही. हो, नाहीतर मग 50 वर्ष ऐकून आणि 30 वर्ष ऐकून आणखीन गडबड होते. का होते? कृपा झालेली नाही देवाची, संतांची, म्हणून कृपा व्हावी लागते. आणखीन एक उदाहरण दिलं का, इंद्रिय वाचा प्राण या झालियाचे तेची सार्थकपण, जे चैतन्य येऊनी आपण संचरे माझी. इंद्रिय आहे, वाचा आहे आणि प्राणसुद्धा आहे. प्राण कसं काय घेतला बरं? इंद्रिय आहे, वाचा आहे, शरीर खूप चांगलं आहे. हे झालियाचे तेची प्राण आहे. प्राण आहे तर मग प्राण असल्यावर चैतन्य असतंच ना. इंद्रिय वाचा प्राण. आता हे प्राण म्हटल्यानंतर हे प्राण उपप्राण घ्या, कारण शरीरातून मुख्य प्राण गेल्यावर काही प्राण असतात शरीरात, म्हणून शरीर फुगतं. मेलेल्या माणसाचं शरीराचं केस वाढतात, नखं वाढतात, सगळं आहे शरीरामध्ये, फक्त त्याच्यामध्ये काय नाही, चैतन्य नाही. या झालियाचे तेची सार्थक. पण इंद्रिय आहेत, अहो डोळ्यासारखे डोळे दिसतात, कानासारखे कान दिसतात, हातासारखे हात दिसतात, पायासारखे अजून टवटवीत दिसतात, गेले गेले काही लगेच खराब दिसत नाही. अहो अजून शरीर असं वाटतं मनुष्य गेलंच नाही, पण त्याला सार्थक पण आहे का? सगळं काय आहे. काय आणखीन एक, अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईले आहे लेणे, पर एकलेनी प्राणे सांडिले जेवी. काय उपयोग आहे त्याचा? आता काही उपयोग नाही त्याचा. हां, ते मृत जैसा शृंगारीला सगळं आहे, पण त्याच्यात चैतन्य नसेल तर, ते जे चैतन्य येऊन आपण संचरे माझी, चैतन्य जर नसेल, चैतन्याचा संचार नसेल, का इंद्रिय वाचा प्राण या झालियाचे तेची सार्थक. पण इंद्रिय आहेत, वाचा आहे, प्राण आहे, शरीर आहे, पण हे सगळं असून चालत नाही, याच्यात चैतन्य यावं लागतं. चैतन्य अभिव्यक्त व्हावं लागतं, आणि मग चैतन्य आलं की ही सगळी इंद्रिय प्राण जे आहे ते सार्थक होतं त्याचं. म्हणजे पुढे तो मनुष्य चालतो, बोलतो, खातो, पितो, सगळं काही करतो, आणि चैतन्य नसेल तर काहीच त्याचा उपयोग होत नाही, त्याचं सार्थक पण नाही. गोरा आहे, तरुण आहे, सगळं आहे, पण चैतन्य नाही. त्याप्रमाणे बाकी सगळं आहे, खूप ऐकलंय, खूप सांगितलंय, एकही ग्रंथ राहिला नाही अजून वाचायचा, सांगायचा. सगळे तीर्थयात्रा झाल्यात, सगळी साधनं झालीत, पण अजून गुरुकृपा झाली, अजून देवाची कृपा झाली नाही, तर त्याचा एवढा उपयोग होत नाही. तैसे शेवटी सिद्धांत सांगितला, तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले, तै तेची म्हणोये आपुले जय सानुकूळ श्रीगुरु. तैसे शब्द जात आलोडले, अनेक शब्दांचं अध्ययन केलं आहे. शब्द जात म्हटलंय म्हणजे शब्दामध्ये काही शिल्लक ठेवलं नाही. व्याकरण असेल, शास्त्र असतील, पुराणं असतील, सर्वांचं अध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे, आलोडन केलेलं आहे.
आलोड्य सर्व शास्त्रांनी म्हटलेलं आहे, सर्व काही केलं आहे. आणखीन योगाधिक अभ्यासले, योग आणि आणखीन काय काय, ज्ञान असेल, योग असेल, योगाबरोबर असलेली सगळी साधनं असतील, ह्या सगळ्या साधनांचा अभ्यास केलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, तीर्थयात्राही केलेल्या आहेत. साधनच आहे ना. योग अधिक म्हटलंय. हां, सगळं त्या ठिकाणी योगाधिक अभ्यासले. सांख्य अभ्यासला, योग अभ्यासला, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, आणखीन काही जी सगळी शास्त्र आहेत, न्यायशास्त्र, सगळं अभ्यासलं. शब्दाचंही आलोडन केलं आहे. पण तैतेचे म्हणोये आपुले, पण याच्यातलं आपल्या उपयोगाला काय आलं तेच आपल्या उपयोगाला येईल, किंवा तरीच आपल्या उपयोगाला येतील. हे सगळे शब्द आपल्याला उपयोगाला येतील, ही सगळी शास्त्र आपल्या उपयोगाला येतील. जे काही साधनं आपण केली आपल्या उपयोगाला येईल. कधी? जे सानुकूळ श्रीगुरु, श्रीगुरु आपल्याला अनुकूल असतील तर. आणि श्रीगुरु अनुकूल नसतील तर हे अभ्यास केलेला सुद्धा वेळेवर उपयोगाला येत नाही. अशी काही पुराणामध्ये उदाहरण आहेत. श्रीगुरु अनुकूल नव्हते आणि म्हणून त्यांच्याकडं केलेलं अध्ययन, त्यांच्याकडे केलेली विद्या जी आहे ती उपयोगाला आली नाही. हे महाभारतामध्ये कोणाचं उदाहरण आहे? हां, कर्णाचं उदाहरण आहे. कोणाकडे घेतली होती विद्या? परशुरामांच्याकडे. आणि विद्या घेत असताना घेतली सगळी विद्या, पण ही विद्या फलद्रूप होऊ नये म्हणून मला वाटतं इंद्रदेवानेच भुंग्याचं रूप धारण केलं. परशुरामाचे मांडीवर ना, परशुरामाच्या मांडीवर नाही हां, कर्णाच्या मांडीवर परशुराम महाराजांनी डोकं ठेवलं होतं. ते पोखरली मांडी, आणि तरी हा बाबा हल्ला नाही. ते रक्त आलं आणि ते ओलं झालं. ओलं झाल्यानंतर ते उठले गुरु. म्हटले काय रे कर्णा, हे रक्त कुठून आलं? कर्ण म्हणायला लागला हे माझ्या मांडीचं रक्त आहे. बघितलं त्यांनी. तू कोण आहेस म्हणे? क्षत्रिय आहेस का ब्राह्मण आहेस? मला न सांगता विद्या घेतली. ही विद्या तुला अंतकाळाच्या जेव्हा उपयोगाला पाहिजे तेव्हा उपयोगाला येणार नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. गुरु प्रतिकूल होते त्यामुळं विद्या फलद्रूप झाली नाही. ऐन वेळेस ती विद्या त्या ठिकाणी. आणि ज्यांना ज्यांना गुरु अनुकूल होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गुरु होते, अनुकूल होते, किंवा सगळे गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, अर्जुन महाराजांना अनुकूल होते. सगळ्या विद्या फलद्रूप झाल्या नसलेली. आणि सगळ्यात मोठी विद्या म्हणजे ही ब्रह्मविद्या आहे, अध्यात्मविद्या आहे. ही अध्यात्मविद्या फलद्रूप होण्याकरता श्रीगुरूंच्या अनुकूलतेची फार मोठी कृपा पाहिजे, गरज आहे. हो, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. मज हृदयी सद्गुरू, काय जे सानुकूळ श्रीगुरू म्हणून या. हां, परी येत एकच असे आधारू, तेनेची बोली मी सधरू. जे सानुकूळ श्रीगुरू, ज्ञानदेव म्हणे त्याच्या अगोदरच्या वया पाहिजेत. नाही, हां, त्याच्या अगोदरची, एकदम अगोदरची. वास्तविक पाहता गीता त्याच्यावर अर्थ करणं अवघड आहे. आमच्याकडून गीतेवर अर्थ करणं शक्यच नाही. काय आमचं सामर्थ्य आहे ज्ञानोबाराय म्हणतात. पण नाही, ते तर एक असे आधारो. कुठला आधार आहे आम्हाला? जे सानुकूळ श्रीगुरू ज्ञानदेव म्हणे. श्रीगुरू आम्हाला अनुकूल आहेत. श्रीगुरू जर अनुकूल झाले तर काय काय होतं? आपुलिया स्नेहाची वागेश्वरी याच अध्यायात. जरी मुखे याती अंगीकारी तरी वाचस्पतीशी करी प्रबंध होडा. श्रीगुरू प्रसन्न होय.
शिष्यविद्या कीर लाहे, काहीतरी चुकलं. परिसंप्रदाय उपासल्या बरोबर आहे, पण मधलं फळे परिसंप्रदाय उपासल्या. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. बसा खाली बसा. गुरूंची कृपा झाल्याशिवाय त्या ठिकाणी म्हणून तैसे शब्द जात आलोडले, अथवा योगाधिक जे अभ्यासले ते तेच म्हणून आपुले जे सानुकूळ श्रीगुरु. ऐशिये प्रतिती ऐशिये झालिये प्रतितीचे नि माझे, अर्जुन निश्चयाची नाचुतोसे भोजे. तेवीचे म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. अशा प्रकारचे ऐशिये झालिये प्रतितीचे नि माझे, अशा प्रकारची प्रतिती अर्जुन महाराजांना आली. कोणती प्रतिती आली? गुरूंची कृपा झाली. देवा तुमची कृपा झालेली आहे आणि जे काही आत्तापर्यंत ऐकलेलं होतं, सांगितलेलं होतं ते सगळं अनुभवाला आलं. तुमचं स्वरूप मला कळालं, माझं स्वरूप मला कळालं. ऐशे प्रतिती, आणि ह्या प्रतितीचा एक मस्ती, एक आनंद, आणि त्या आनंदामुळे काय झालं? अर्जुन निश्चयाची नाचू तसे भोजे. अर्जुन महाराज त्या निश्चयाच्या प्रतितीचा झालेला निश्चय आणि त्या निश्चयामुळे आनंदाने अर्जुन महाराज नाचू लागले. देवाने सांगितले ना, हे सगळं बरोबर आहे. आणि आज भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव मला आला आणि त्या स्वरूपाच्या अनुभवामुळे तो झालेला आनंद, भगवंताच्या कृपेचा झालेला आनंद, आपल्यावर देवाची खरी कृपा झालेली आहे हे कळालं. आणि त्या आनंदामुळे अर्जुन महाराज नाचू लागले. कारण तो बोधच असा आहे ना. मागे आपल्याला बोधाचेनी माझे नाचती संवाद सुखाचेनी भोजे, मग एकमेका घेपे देजे बोधची वरी. तसं अर्जुन महाराजांना सुद्धा हा संवाद आहे, त्याच्यामुळे आनंद झाला आहे. ऐकताच इतका आनंद झाला. देवाची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपल्याला ज्ञानेश्वरी कळायला लागली. आपल्याला ज्ञानेश्वरीचा अनुभव आला, ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुचायला लागल्या. काय आनंद होतो माणसाला. एखादी जर ओवी आपल्याला सुचली, अहो ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाल्याचा आनंद येतो. लक्षात घ्या. एखादी ओवी कळाली, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्यावर आहे आणि तो जो आनंद झाला ते नाचायला लागतं मनुष्य. आज माझ्यावर ज्ञानोबारांची कृपा झाली. अर्जुन निश्चयाची नाचू तसे भोजे, तेवीचे म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. देवा तुझं वाक्य आज मला मानलं, म्हणजे अनुभवाला आलं वाक्य. आत्तापर्यंत जेवढी काही वाक्य तुम्ही सांगितली सगळी अनुभवाला आली. अनेक वाक्य सांगितली आत्तापर्यंत. गीतेमध्ये किती अध्याय झाले? 9 अध्याय होऊन गेले. 10व्या अध्यायातला बराच विषय झाला. पण ही सगळी वाक्य आज मला मान्य झाली, अनुभवाला आली. त्याचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतोय. तुमच्या कृपेचा अनुभव मला आला. म्हणून तरी साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतिती. जे तू देवा दानवाची मती जोगा नवशी. आता कैवल्यपती म्हटलंय आणि त्रिशुद्धी मला प्रतिती आली. आणि काय प्रतिती आली? कशी प्रतिती आली? जी प्रतिती देव आणि दानव यांना येऊ शकत नाही. याचा थोडासा विचार करायचा आहे. पुढचा श्लोक पाहायचा आहे उद्याच्या प्रवचनात. उद्या 3 वाजता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम सद्गुरुजोग महाराज की जय.